ओम जय गुरुदेव. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. सगळे व्हिडिओ पाहत आहेत, सबस्क्राईब करतायत. तर सगळ्यांना खरंच खूप खूप धन्यवाद. तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. नक्की चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करून सगळ्यांना शेअर पण करा. आणि खरंच खूप महत्त्वाची माहिती आहे. जीवनामध्ये मनुष्य इतका दुःखी का, किंवा दुःखामध्ये माणसाचं काय होत असतं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी अशी उत्तरं देणार आहे की जीवनामध्ये सगळे सुखी आहेत असं नाही आहे, सगळे दुःखी आहे असंही नाही आहे. कारण जे दुःखी आहेत त्यांना असं वाटतं की आमच्या एवढं दुःखी कोणीच नाही आहे, आणि ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं, ह्याच्यातनं मार्ग कसा मिळणार, हा प्रश्न प्रत्येक दुःखी माणसाला आहे. तर त्याच्यातनं मला माझ्या गुरुदेवांनी बाहेर काढले. म्हणून आज मला असं वाटतं की मी त्या दुःखातनं बाहेर आलेली आहे, किंवा ते दुःख मी भोगलेलं आहे. की त्या दुःखाचं मी स्वतः जवळून पाहिलेलं दुःख काय असतं. म्हणून मला असं वाटतं की आज हे माध्यम इतकं चांगलं झालं आहे ना व्हिडिओचं, की तुम्हाला घर बसल्या, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल तर आहे, तर घर बसल्या हातात मोबाईल आहे तुमच्याकडं, तर तुम्ही कुठलेही व्हिडिओ बघत असता त्यापेक्षा असं काहीतरी महत्त्वाचं बघा की दुःखी होण्यापेक्षा तुम्हाला सुख कसं मिळेल. आणि किती माध्यम चांगलं आहे आजकाल की तुम्हाला घर बसल्या हे जे म्हणतात ना, चांगले चांगले उपाय तुमच्यापर्यंत येतात, चांगलं मार्गदर्शन येतं. आणि जीवनात मार्गदर्शनाची खूप गरज असते बरं का. तुम्हाला वाटत असेल मी ह्याच्या आधी पण 10 वेळा सांगितलं, मी अगदी अज्ञानी होते, मला ज्ञान नव्हतं. मी अजून पण हेच सांगते. पण आत्ता जर म्हणाल तर आता मला ती देण मिळालेली आहे, भरपूर मिळालेली आहे. पण ह्याच्या आधी मी अज्ञानी होते. कारण काय असतं माहिती आहे का, माणसाला निर्णय कसे घ्यावेत, किंवा आपल्या पुढच्या जीवनामध्ये कुठला मार्ग निवडावा, कुठले निर्णय घ्यावेत, निर्णय घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला विचार करायला लागतो आणि तुमची बुद्धी चालली पाहिजे. आणि त्यालाच आपण म्हणजे ज्ञान म्हणतो. जे ज्ञानी असतं ना ते थोडंसं तरी विचार करतं. आणि आपण म्हणू अशिक्षित हे अडाणी असतात, त्यांना काय कळत नाही. पण अशिक्षित जे असतात ना, अशिक्षित त्यांना इतकं ज्ञान असतं ना, त्यांचं शिक्षण नसतं झालेलं, त्यांचं शिक्षण झालेलं नसतं. पण देवाने त्यांना खूप बुद्धी दिलेली असते. काय काय बघा तुम्ही, जे अशिक्षित आहेत स्त्रिया, त्या खूप बुद्धिमान असतात. आमची आई खूप बुद्धिमान आहे. तर मग त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का. आणि तुम्ही शिक्षण करूनही अज्ञानी का, तर ही एक देण असती देवाची. ही देण प्रत्येकाला मिळाली पाहिजे. तर त्याच्यामध्ये पण आपला काहीतरी दोष असतो, म्हणून आपल्याला ती देण भेटत नाही आणि आपण त्याच्यापासून वंचित असतो. पण ते म्हणतात ना, योग यावं लागतो कुठल्या पण गोष्टीला. तर मग ही अज्ञानता कशाने कमी होते, तर गुरु ज्ञानाने. तर गुरु पण तसे पाहिजे. आता माझे परमपूज्य वसंत विजयानंद गिरीजी महाराज जगद्गुरू, ते गुरु असे गुरु आहेत, ते जगद्गुरू आहेत. तर ते ज्ञान देण्याचंच काम करतात, खूप ज्ञान देतात ते. तर प्रत्येक गुरु असे ज्ञान देतात का, तर नाही. तर आता मी त्यांची शिष्य, तर मी प्रयत्न करते आहे की गुरूंकडनं शिकली आहे. आता तुम्हाला काहीतरी थोडं सांगण्याची, पण हे थोडं हे तुमच्यासाठी खूप जास्त असणार आहे. कारण ज्याला काहीच ज्ञान नाही आहे, किंवा ज्याला काहीच मार्ग दिसत नाही आहे की आता काय करावं, कुठं जावं आणि कसं ह्याच्यातून बाहेर पडेल. कोणी कोणी आत्महत्येचा प्रयत्न करतं आणि ह्याच्यातच आत्महत्या होतात, आणि ह्याच्यातच जीवाचं बरं वाईट होतं. का, माणूस हारून जातो. कसा हारतो, तर ज्या वेळेला त्याला कुठंही रस्ता दिसत नाही, मार्ग दिसत नाही, त्यावेळेला माणूस हारतो. मग तो माणूसाला जीवन हे असं वाटतं, नको आपल्याला जीवन, नको, आपण ह्याच्यातनं गेलेलं बरं, काहीतरी स्वतःचं बरं वाईट केलेलं बरं. मग माणूस ह्या स्टेपला येतो
आणि मग तेव्हा जर तुमचं मरण आलंच नसेल की देव बरोबर तुम्हाला काहीतरी मार्ग दाखवतात. का तर काहीतरी पुण्याई असते मागं, तुमचं जीवन बाकीचं असतं अजून. त्याच्यामुळं देव तुम्हाला काय करतात, लगेच तुम्हाला काहीतरी चांगला मार्ग दाखवतात. ह्याचा अर्थ काय की देवाचं तुमच्यावर लक्ष आहे, तुमचं देवाकडं नाही आहे, पण देवाचं तुमच्याकडं लक्ष आहे. मग सगळं जीवन आत्तापर्यंत बरेच लोक पाहिलीत मी, देवपूजा करत नाही, देवाला मानत नाही, कोणालाच मानत नाही, मस्त चाललं आहे आमचं. कामाला जातात, पगार येतो, पैसा येतो, खायचं प्यायचं निवांत राहायचं. मग कधी गरज भासते तुम्हाला की जेव्हा देव आहे किंवा नाही, भक्तीची गरज कधी लागते? जेव्हा ह्याच्यातून काहीतरी दुःख येतं आणि तुमचं हे छान चाललेलं अचानक इकडं तिकडं व्हायला लागतं, तेव्हा तुम्हाला मग कळतं की काहीतरी होतं आहे आणि काहीतरी बिघडलं आहे. मग त्यावेळेला तुम्ही काय करता, शोधात निघता. मग मला आता बरं कसं वाटेल, कशावरनं बरं वाटेल, माझं काय आहे काय नाही. मग तुम्हाला त्याच्यानंतर मग तुम्हाला ह्या गोष्टीची जाग येते आणि मग तुम्ही सुरुवात करत राहता शोधात की देव कुठले, मग काय आहे, कुठं फरक पडेल. मग बघायला जाता, इकडं तिकडं कोणी सांगेल तिकडं जाता, म्हणाल ते करता, काहीही असतं. मग हे उपाय कर, ते कर, कोणी सांगेल तसं कर. मग त्याच्यात अजून 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 जास्त त्रास होत राहतो. मग ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं? मग मला आत्ता हे सगळ्यांना सांगायचं आहे की जे आत्ता सगळ्यांचं चांगलं आहे, जे सगळे अगदी सुखात राहत आहेत किंवा देवपूजा करत नाही, भक्ती करत नाही, त्यांनी आत्तापासून काहीतरी भक्ती करायला सुरुवात करा. आणि राहिला अज्ञानाचा विषय, अज्ञानी माणूस हा खूप म्हणजे जीवनाचं संकट आहे. म्हणजे त्याचं तोच संकट आणत असतो. का तर त्याला ज्ञान नसतं. ज्ञान नसल्यामुळं त्याला कळत नसतं की तुम्ही काय करताय आणि काय नाही. ज्या वेळेला तुम्हाला कुणीतरी बुद्धिमान व्यक्ती काहीतरी सांगत असेल त्यावेळेला ऐकणं हे तुमचं काम आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं? बुद्धिमान कोण? तर सत्संगमध्ये जात जा किंवा प्रवचनं ऐकायची किंवा तुम्हाला कोणीतरी चांगला मार्ग सांगते त्यांचं ऐका किंवा वाचन करू शकता, वाचनातनं पण ज्ञान घेऊ शकता. मग त्याच्यामुळं ज्या वेळेला तुम्हाला काही गोष्टी कळत नाही, तुमचा जर कोणावर विश्वास नसेल ना, तर सरळ वाचन करा आणि वाचनाने पण खूप ज्ञान मिळतं. तर मी गुरु भेटायच्या आधी सुरुवातीला तेच केलं. कारण माझ्या जे डोक्यात होते ना गुरुदेव, ते मला असे ऋषीमुनींसारखेच गुरुदेव पाहिजे होते. ते इथं तर कुठं बघायला भेटणार नाही म्हटलं, कारण माझे विचार जरा वेगळे आहेत जगापेक्षा. म्हणून आहे ना की मला असे गुरु पाहिजे होते की मला फक्त शास्त्रावर विश्वास, आधीपासून ज्ञान नव्हतं तरी पण असं वाटायचं की गुरु असले तर असे पाहिजे. आणि कोणी म्हटलं ना मला देवी आली, देव आलं, की माझे लगेच उच्च विचार चालू झाले. देव म्हणजे असं, देवी आली की लगेच असं होईल. पण त्यावेळेला मला माहिती नव्हतं हे माणसांच्या हातात आहे. त्यावेळेला काय माहितीच नव्हतं की हे सगळं, कारण माणसांनी ज्ञान दिलं तर देव आपल्यापर्यंत जागृत राहतात, हे त्यावेळेला माहितीच नव्हतं. मग देवी आहे, देव येणार म्हटलं की मी वेगळ्याच आनंदात. तर देव आहे म्हटल्या मला काही टेन्शनच नाही. पण त्यावेळेला हे मला माहितीच नव्हतं की देव देणारे किंवा देवाचा कार्यक्रम करून देणारे, ज्ञानमाळ करून देणारे हे कसे आहेत किंवा त्यांच्याकडून घ्यावं लागतं हे काय माहितीच नाही. फक्त देवाचं चित्र, देवी मला आवडायची आधीपासून. आणि मग त्याच्यात हे एवढे अनुभव आले, त्याच्यातून खरं काय खोटं काय. आणि मग मला नेहमी वाटायचं गुरु म्हणजे असे असावे, आणि तसे गुरु मिळाले आजकालच्या जमान्यामध्ये. तेव्हा तप वगैरे करायचे, पण माझे गुरुदेव संन्यासी आहेत आणि आजच्या जमान्यामध्ये सतत साधना, प्रवचन आणि त्यांची भक्ती म्हणजे ते साधनेतच आहेत. कारण ते बसले तरी
त्यांची साधना चालूच असते. आम्हाला मार्गदर्शन करत असले, कथा करत असले, मोठे मोठे यज्ञ करतात गुरुदेव, म्हणजे करून घेतात ते, तरीही त्यांची साधना चालूच असते. असे गुरुदेव कुठं पाहिले नव्हते आणि माझी जीवनाची तेवढी इच्छा पूर्ण झाली. सॉरी. तर तेवढी इच्छा माझी पूर्ण झाली की असे गुरु मिळाले मला की त्याच्या पुढं आता काय सांगू. म्हणून आज हे सगळं मार्गदर्शन सांगायचं, बाकी काही नाही. तर हे सगळ्यांना भेटत नाही, आपण म्हणतो, पण आज 22 तास जेव्हा गुरुदेव साधनेत असतात ते काय चित्र असेल. आपण 4-5 तास पण एका जागी बसू शकत नाही. माझे गुरुदेव इतकं, म्हणजे मला गुरूंना बघून इतकं ज्ञान मिळालं, आणि गुरूंनी दिलेलं ज्ञान तर ते तर वेगळंच, की इतकं ज्ञान मिळालं. आणि ह्या ज्ञानाची गरज असते. तर जीवनात असं कोणालाही संकट येत असतील, खूप दुःख असेल, असं वाटत असेल काहीतरी करावं किंवा निघून जावं जीवाचं काय, त्या लोकांनी थांबा आणि अध्यात्मावर विश्वास ठेवा, वाचन करा, ज्ञान घ्या, कारण ज्ञानाशिवाय माणूस अधुरा आहे. तर सुरुवातीला ज्ञान घ्यायला सुरुवात करा. आणि माझ्याच गुरुदेवांची शिष्य मी, काही उपाय सांगत असते ते उपाय करायला सुरुवात करा. आणि काय जीवनात फरक पडतो हे स्वतः तुम्ही अनुभव घ्या, कारण ह्या गोष्टी आहेत ना खूप महत्त्वाच्या आहेत. आपण म्हणतो ना, पण हरलेला माणूस परत उभं राहिला हे खूप हिमतीची गोष्ट असते. आणि ती हिंमत जर देवाने आपल्याला जीवन दिले ना, तर ती हिंमत पण देव देतात. तर आजकाल आहे ना असं होतं की जास्त विनाकारांचं कोणाच्यात बोलायला पण नको वाटतं, कोणाच्या डोकवायला. पहिल्यापासून तर डोकवतच नाही, पण कुठंच काही असं मला म्हणजे मन जातच नाही, किंवा कोणाकडं जायचं, कोणाला बोलायचं, घरी म्हणा, कुठंही नातेवाईक किंवा काही, असं वाटतं नाही. फक्त आपल्याकडनं हे जे म्हणतात ना, भक्ती जेवढी करून करता येईल तेवढी करायची, आणि खरंच आईच्या सेवेत राहायचं, आणि सगळ्यांना मार्गदर्शन सांगायचं की ह्याच्याने कोणाचं तरी भलं झालं तर तो आशीर्वाद आपल्याला असतो. म्हणून हे मार्गदर्शन सांगते. दुसरं ह्याच्यातून काहीच उद्देश नाही आहे, की प्रत्येकाला संकट हे येत असतं. आणि आज हे तुम्ही मोठे मोठे लोक बघता ना, हे काय असेच उभे राहिलेले नाही आहेत, ते पण जीवनाच्या संघर्षातून पुढं आलेले असतात. तर नक्की चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, चॅनल सगळ्यांना शेअर करा, लाईक करा, सुखी व्हा. तुम्हाला खूप महत्त्वाचं काय काय सांगणार आहे मी, तर सगळ्यांनी नक्की ऐका. ओम जय गुरुदेव. आई राजा उदय उदय पद्मावती माता की जय. बोल मांडरच्या आईचं का चांग भले. हर हर महादेव. हर